सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. आपल्या पोटात ॲसिड तयार होणं ही वाईट गोष्ट नाही. उलट अन्न पचवण्यासाठी ते आवश्यक असतं. समस्या ॲसिड तयार होण्यात नसतेच. जेव्हा पोटातील ॲसिड वर अन्ननलिकेत येऊ लागतं तेव्हा छातीत जळजळ, आंबट ढेकर, घशात जळजळ अशी लक्षणे दिसतात. पहिलं कारण वेळेवर जेवण न करणे, सकाळचा नाश्ता टाळणे, दुपारचं जेवण उशिरा करणे, खूप वेळ उपाशी राहणे. ही सवय आज खूप लोकांमध्ये दिसते. असं वारंवार झालं की पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो. कारण नंबर 2, ताणतणाव. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ॲसिडिटी आणि स्ट्रेस यांचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण सतत तणावात असतो तेव्हा पचनावर त्याचा थेट परिणाम होतो. अनेक रुग्ण सांगतात, डॉक्टर, टेन्शन वाढलं की ॲसिडिटी वाढते. कारण क्रमांक 3, जास्त चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ. रिकाम्या पोटी चहा, दिवसातून अनेक वेळा कॉफी, खूप तिखट, तेलकट किंवा प्रोसेस्ड फूड या सवयी ॲसिडिटी वाढवू शकतात. कारण नंबर 4, जेवल्यावर लगेच झोपणे, रात्री उशिरा जेवण करणे आणि लगेच बेडवर जाणे. ही एक खूप कॉमन चूक आहे. यामुळे पोटातील ॲसिड वर येण्याची शक्यता वाढते. कारण क्रमांक 5, वजन वाढणे. पोटाभोवती चरबी वाढली असेल तर पोटावर अतिरिक्त दाब येतो. त्यामुळे ही ॲसिडिटी आणि रिफ्लक्सची समस्या वाढू शकते.